शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकून ताब्यात घेतले. त्यामुळे एक फार मोठा मुलूक राज्याला मिळाला. त्यानंतर महाराजांच्या दृष्टीला एक गड पडला, त्याचे नाव रायरी गड. रायरी गड हा कोकणपट्टीजवळचा एक मोठा गड. मोहिमांवर येत जात असताना शिवाजी महाराजांनी तो अनेकदा दुरूनही पाहिला होता. पण ते जेव्हा प्रत्यक्ष गडावर गेले तेव्हा त्यांना तो गड आणि एकूण परिसर अतिशय आवडला. कोकण म्हणजे समुद्रकिनारा, आजूबाजूला घाटांचे रस्ते, पावसाची तर चिंताच नाही. पण सगळ्याहूनही महाराजांच्या नजरेत भरली ती रायगडाची उंची. हा गड चढायला अतिशय कठीण आणि उंच होता. शत्रूला तिथे येणे सहजासहजी शक्यच नव्हते. रायरी गड पाहून शिवाजी महाराज इतके भारावून गेले की त्यांनी याच गडावर आपला मुख्य दरबार स्थापन करण्याचे ठरवले. रायरी गडाचे नवे नाव रायगड असे ठेवले. पुढे खूप वर्षांनी रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी झाली. इकडे आदिलशाहीत दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत होती. शिवाजी महाराजांचे एक एक पराक्रम कानी पडत असल्यामुळे आदिलशाहीची झोपच उडाली होती. आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफझल खान शिवाजी महाराजांवर चाल करून येण्यास निघाला. पण त्याआधी अफझल खानाने एक विश्वासघातकी कृत्य केले. कर्नाटकात कनकगिरीच्या मोहिमेवर असताना त्याने शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजी यांना कपटाने ठार मारले. इकडे दक्षिण प्रांतात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले होते. त्याचा सूड अफझल खानाने उगवला. त्याने संभाजीला बेसावत क्षणी ठार केले. ही दुःखद वार्ता शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांच्या दुःखाला पारावारच उरला नाही. जिजाबाईंनी तर टाहोच फोडला. आपल्या या थोरल्या मुलावर जिजाबाईंचे अतिशय प्रेम होते. त्या संभाजीला लाडाने शंभूबाळ असे म्हणत. फक्त 30 वर्षे वयाच्या संभाजीला अफझल खानाने निर्दयीपणाने मारले. खरे म्हणजे संभाजी आणि शिवाजी हे सख्खे भाऊ, पण त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष सहवास अगदीच कमी लाभला होता. संभाजी कर्नाटकात तर शिवाजी महाराष्ट्रात असल्यामुळे दोघांच्या फार भेटी होत नसत. पण तरीही त्या दोघांचे एकमेकांवर अकृत्रिम प्रेम होते. संभाजी शहाजी राजांच्याबरोबर कर्नाटकात बंगळूर येथे राहत होता. आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूने शिवाजी महाराज अतिशय दुःखी झाले आणि संतापले. आता त्यांच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होते, अफझल खानाचा वध. यानंतर 1-2 वर्षांनी सईबाईंना मुलगा झाला. जिजाबाईंच्या मनात संभाजींच्या मृत्यूचे दुःख अद्यापही ताजे होते. त्याची आठवण म्हणून त्यांनी आपल्या या नातवाचे नाव संभाजी असे ठेवले. शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी, त्यालाही सर्वजण शंभूबाळ, शंभूराजे असेच म्हणू लागले. संभाजीचा जन्म झाला, पण हे बाळणपण मात्र सईबाईंना अजिबात मानवले नाही. संभाजींच्या जन्मानंतर सईबाई दिवसेंदिवस अधिकच अशक्त दिसू लागल्या. त्या सतत आजारी पडू लागल्या आणि त्यांचा आजार वाढतच गेला. त्यांना अंथरुणातून उठणेही अशक्य झाले. एकीकडे शिवाजी महाराज अहोरात्र स्वराज्यात आणि मोहिमेत गुंतलेले, दुसरीकडे सईबाईंचा असाध्य असा आजार आणि नुकताच जन्मलेला संभाजी. या स्थितीतही महाराजांनी आपल्या मोहिमांनाच अधिक प्राधान्य दिले. कौटुंबिक चिंता मनाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवल्या. संभाजीच्या जन्मानंतर काहीच दिवसात त्यांनी कोंढाणा किल्ला परत जिंकला. रायगडाचे काम सुरू होतेच. जावळीच्या खोऱ्याजवळ महाबळेश्वर गावी प्रतापगड नावाचा एक नवा गड उभारण्यात आला. गडाची बांधकामे, त्यांची डागडुजी आणि राज्यकारभारातील रोजची कामे यांना अजिबात उसंत नव्हती. मधल्या काळात शिवाजी महाराजांनी आणखी एक मोहीम फत्ते केली. त्यांनी कल्याण भिवंडी प्रांत जिंकून ताब्यात घेतले. त्यातून खूप मोठा खजिना मिळाला. पण या मोहिमेतील एक प्रसंग मात्र सर्वांच्याच मनावर कायमचा कोरला गेला. या प्रसंगामुळे जनतेच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयीचा आदर द्विगुणित झाला. या मोहिमेत शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद, त्याचे सरदार यांना पकडले. पण त्यांनी मुल्ला अहमदच्या सुनेलाही कैद केले आणि शिवाजी महाराजांपुढे हजर केले. हे कळताच शिवाजी महाराज कमालीचे संतापले. त्यांनी आपले साथीदार आबाजी महादेव, दादाजी कृष्ण आणि सखो कृष्ण लोहकरे यांना धारेवर धरले. महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही मराठा साम्राज्याचे सरदार म्हणवता. कल्याण भिवंडी जिंकली ह्यात तुमचा पराक्रम होता. त्याबद्दल आम्ही तुमचा सन्मानच करतो. पण हा पराक्रम करताना शत्रूच्या स्त्रीला अटक करणे हे आपल्या तत्वात बसत नाही. ह्याचा तुम्हाला विसर कसा पडला? परस्त्री, मग ती शत्रूच्या गोटातली का असेना, आम्हाला कायम माते समानच आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय? एवढे बोलून शिवाजी महाराजांनी
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने दरबारात बोलवले. साक्षात स्वर्गातील अप्सरांनाही लाजवेल असे लावण्य रूप त्या सुनेला लाभले होते. खुद्द शिवाजी महाराजही ते सुंदर रूप पाहतच राहिले. इतकी सुंदर स्त्री त्यांनी आणि त्यांच्या दरबारातील माणसांनी याआधी कधीही पाहिली नव्हती. महाराज आणि अवघा दरबार ते स्वर्गीय सौंदर्य स्तब्ध होऊन पाहतच राहिला. काही जणांच्या मनात त्या सुंदर स्त्रीविषयी वासनाही निर्माण झाली. शत्रूच्या स्त्रिया पळवून त्यांना आपली दासी बटीक बनवणे हा तर मुघलांचाच काय, पण इतर राजांचाही रिवाजच होता. पण शिवाजी महाराजांनी मात्र त्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी आहेर म्हणून दिली आणि तिला तिच्या राज्यात सन्मानपूर्वक परत पाठवून दिले. शिवाजी महाराजांचे ते चारित्र्य संपन्न वर्तन पाहून दरबारातील प्रत्येक सैनिक गहिवरला. इतकेच काय, पण प्रत्यक्ष कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद आणि त्याच्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दोघांनीही शिवाजी महाराजांना कृतज्ञपणे लवून मुजरा केला. आदर्श राजा कसा असतो हे शिवाजी महाराज आपल्या वागणुकीतून वारंवार दाखवून देत असत. कल्याण प्रांताजवळच माहुली नावाचा गड होता. हा गड निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. शिवाजी महाराजांनी माहुलीवर स्वारी करून तो गड जिंकून घेतला. या विजयामुळे आता स्वराज्याच्या सीमा खूपच वाढल्या होत्या. शिवाजी महाराजांकडे आता सुमारे 10,000 घोडेस्वार आणि तेवढेच पायदळ होते. त्यांच्या सैन्याची एकूण संख्या 20,000च्याही पुढे गेली होती. हाताशी खूप गडकिल्ले आले होते. संपत्ती खजिना यांचाही कुठे तुटवडा नव्हता. हातात घेतलेली प्रत्येक मोहीम यशस्वीच होत होती. आता शिवाजी महाराजांना चिंता होती ती 2 गोष्टींची. एक म्हणजे सईबाईंची ढासळलेली प्रकृती आणि दुसरी म्हणजे अफझल खान. इकडे विजापूरच्या आदिलशहाचा सुलतान महम्मद आदिलशहा याचा मृत्यू झाल्यामुळे विजापूरचा कारभार आदिलशहाची बेगम बडी साहेबीण हिच्या ताब्यात गेला. हातात कारभार आल्याबरोबर बेगम साहेबांनी शहाजीराजांना बोलावणे पाठवले आणि त्यांना स्पष्ट सुनावले की दक्षिण प्रांतात तुमच्या पुत्राचे जे उद्योग चालू आहेत त्याला आवरा, अन्यथा आम्हाला काहीतरी वेगळे पाऊल उचलावे लागेल. पण शहाजीराजे त्यांना नम्रपणे म्हणाले, बेगम साहेबा, माझा मुलगा माझे ऐकत नाही. त्याला समजावणे माझ्या हाताबाहेरचे आहे. याउपर आपण हवा तो निर्णय घेऊ शकता. खुद्द शहाजीराजेच काही करू शकत नाहीत हे पाहिल्यावर बेगम साहिबा पुन्हा विचारात पडल्या. मग त्यांनी दक्षिण प्रांतावर दहशत निर्माण करण्यासाठी अफझल खानाची नेमणूक केली. शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मोहिमांची कीर्ती सर्वत्र पोहोचली होती. एक दिवस त्यांना राजगडावर एक खलिता आला. त्यात लिहिले होते की तुम्ही आमच्या सत्तेत सामील व्हावे. आम्ही तुम्हाला भरपूर दौलत आणि मान सन्मान देऊ. हा खलिता मुघल सम्राट औरंगजेब ह्याने पाठवला होता. औरंगजेब हा आग्र्याच्या शहाजहान बादशहाचा मुलगा. औरंगजेबाने दिल्लीवर कब्जा मिळवला. त्यासाठी त्याने प्रत्यक्ष आपल्या बापाला आणि भावांना कैदेत टाकले होते. शिवाजी महाराजांनी मात्र औरंगजेबाचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. त्यामुळे औरंगजेब खूप संतापला. महाराजांना हे अपेक्षितच होते. त्यांनी औरंगजेबाच्या भेटीला आपले वकील सोनोजी पंत यांना दिल्लीला मध्यस्थी करण्यासाठी पाठवले. औरंगजेबाला काही काळ तरी शांत ठेवणे गरजेचे होते, कारण विजापूर दरबारी अफझल खानाने शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता. तो कुठल्याही क्षणी इकडे येऊन थबकणार होता. एकाच वेळेस अफझल खान आणि औरंगजेब ही दोन्ही संकटे झेलणे पेलवण्यासारखे नव्हते. अफझल खान आपल्या महाप्रचंड फौजेसहित निघाला होता. तो तुळजापूर, पंढरपूर असा प्रवास करीत वाईच्या मार्गाने जावळीत उतरणार होता. अफझल खान तुळजापूरला आला. हे गाव हिंदूंसाठी अतिशय पवित्र मानले जाते. ही माहिती त्याला त्याचे वकील कृष्णाजी भास्कर यांच्याकडून कळाली होती. खानाला तेच हवे होते. त्याने तात्काळ आपल्या सैन्याला तुळजापूर बेचिराग करण्याचा हुकूम सोडला. अल्ला अल्ला, दीन दीन असं करीत ती मुघल सेना तुळजापूर या पवित्र स्थानावर तुटून पडली. अफझल खानाने तुळजापूरची देवळे, त्यातील देवांच्या मूर्ती फोडायला सुरुवात केली. मध्ये आलेल्या पुजाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्याने तुळजापूर अक्षरशः मातीत मिळवले आणि तो क्रूरपणे हसला. तुळजापूरचे दैवत असलेले भवानी मातेचे मंदिर ठिकऱ्या ठिकऱ्या करीत फोडले. हे पुरेसे नव्हते म्हणून की काय, खानाने भवानी मातेच्या मूर्तीसमोर एका गाईला चिरून मारले. मुघलांच्या क्रौर्याचा तो अतिरेक होता. तुळजापूर बेचिराख करून अफझल खान पंढरपूरकडे निघाला. जी गत तुळजापूरच्या भवानीची तीच गत पंढरीच्या विठ्ठलाचीही झाली होती.
अफझल खान बेबंदपणे हिंदूंची पवित्र देवळे फोडत वेगाने जावळीच्या दिशेने येत होता. त्याच्या हरेक दुष्कृत्याची बित्तम बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचत होती. ते कमालीचे अस्वस्थ झाले होते, पण त्यांनीही आपली मावळ्यांची फौज तयार ठेवली होतीच अफझल खानाच्या स्वागतासाठी. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी अफझल खानाचे कसे स्वागत केले, त्याचा पाहुणचार कसा घेतला, ती रोमांचकारी कथा आपण ऐकूयात पुढच्या भागात. अफझल खानाचा वध ही स्वराज्यातील एक महत्त्वाची घटना मानली जाते. खानाला मारणे अजिबात सोपे नव्हते, पण शिवाजी महाराजांनी त्याचा वध केलाच. अफझल खानाच्या वधाबरोबर शिवाजी महाराजांनी केवळ एक दुष्ट सरदारच नव्हे, तर एक हुकुमशाही संपवली. इतके दिवस आदिलशाही शिवाजी महाराजांवर राग धरून होती, पण अफझल खानाच्या वधानंतर आदिलशाहीने शिवाजी महाराजांचा धसकाच घेतला. जेव्हा एखाद्या राज्याचा राजा स्वतःहून पुढे होऊन शत्रूशी 2 हात करतो, तेव्हा तो स्वतःच्या जीवाचीही पर्वा करीत नाही, आणि अशावेळी तो राजा त्याच्या सैन्यासाठी आणि रयतेसाठी अधिकच वंदनीय ठरतो. अफझल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांविषयीचा जनतेच्या मनातील आदर अधिकच वाढला. अफझल खानाच्या वधाची मोहीम अजिबात सोपी नव्हती. अफझल खान येताना काही एकटा आला नव्हता. त्याची अफाट सेनाही त्याच्याबरोबर होतीच. राजांना ठार मारावे असा आदिलशाहीचा सरळ सरळ हुकूमच होता, आणि अफझल खानाने तेच करण्याचा विडा उचलला होता. आता शिवाजी महाराजांची थेट मृत्यूशीच गाठ होती. अफझल खानापुढे आपला काहीच पाडाव लागू शकणार नाही याची शिवाजी महाराजांनाही कल्पना होतीच. केवळ ताकदीचाच विचार केला तर खानाची ताकद कितीतरी जास्त होती. अफझल खान राजांना भेटण्यासाठी यायला निघाला आहे. तो कुठल्याही क्षणी येथे येईल. त्याचा पाहुणचार कसा करायचा ह्यावर शिवाजी आणि त्याच्या साथीदारांची राजगडावर खलबते सुरू झाली. त्या सर्व बैठका, चर्चांमध्ये सगळ्यांना एकाच गोष्टींची प्रचंड भीती होती, ती म्हणजे अफझल खान नक्कीच काहीतरी दगाफटका करणार ह्याची. शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका आहे याची सर्वांनाच चिंता होती. फक्त शिवाजी महाराज तेवढे नेहमीप्रमाणेच शांत होते. राजगडावर रोज अफझल खानाची एक एक बातमी येऊन थडकत होती. शिवाजी महाराजांनी राजगडाची भक्कम नाकेबंदी करून घेतली. त्याचबरोबर इतरही गडांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला. बाजीप्रभू देशपांडे या आपल्या एकनिष्ठ आणि पराक्रमी मावळ्याला बोलवून त्याला मोहनगड या नव्या गडाकडे खास लक्ष देण्याची कामगिरी सोपवली. राजगडाच्या तटबंदीवर सर्व बाजूंनी तोफा चढवण्यात आल्या. जावळीच्या खोऱ्यात आणि तेथील आजूबाजूच्या परिसरात सैनिक ठेवण्यात आले. एके दिवशी शिवाजी महाराज जावळीला जायला निघाले. राजगडाची सर्व व्यवस्था त्यांनी फिरंगोजी नरसाळ्या ह्याच्या ताब्यात दिली. अफझल खान वाई गावापर्यंत येऊन पोचला होता. तेथून जावळी अगदीच जवळ होती. अफझल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीराजे स्वतः निघाले. ही मोहीम त्यांनी दुसऱ्या कोणाही मावळ्याकडे सोपवली नव्हती हे विशेष. निघताना त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. चिंतेत पडलेल्या जिजाबाईंनी त्यांना जावळीत न जाण्याचे सुचवून पाहिले, पण महाराजांनी ते ऐकले नाही. राजगडावर सईबाई अंथरुणाला खिळलेल्या होत्या. संभाजी अवघा 2 वर्षांचा होता. सईबाईंचा आजार बरा होण्याच्या पलीकडे गेला होता. वैद्य, हकीम यांनी तर हर तऱ्हेचे उपचार करून अखेरीस हात टेकले होते. वृद्ध माँसाहेब, मृत्यूच्या दाराशी उभी असलेली पत्नी आणि चिमुकला पुत्र यांचे पाश सोडून शिवाजी महाराज साक्षात मरणाच्या पाशात जाण्यास निघाले होते, स्वतःहून, शांतपणे, धीरोदात्तपणे. शिवाजी महाराज जावळीला येऊन पोचले. तोच मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जावळीचे घनदाट जंगल आणि झाडेझुडपे यातून वाट काढणे अधिकच अवघड होऊन बसले. पण अशा वातावरणाची मराठ्यांना सवय होती. त्यांना खूप आनंदही झाला, कारण आता अफझल खानाची आणि त्याच्या सैन्याचीच जास्त पंचाईत होणार होती. अशा वातावरणात लढाई करणे त्यांना कठीण जाणार होते. जावळीला आल्यावर शिवाजी महाराजांनी तेथे नव्यानेच बांधलेला प्रतापगड लढाईसाठी सुसज्ज करून ठेवला. प्रतापगडाच्या सर्व बाजूंनी भक्कम तोफांचे मोर्चे उभारले. दारुगोळा आणि इतर शस्त्रास्त्रेही तैनात ठेवली. मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचे सैन्य जोरदार कामाला लागले. शिवाजीराजे प्रतापगडावर गेले. अफझल खान वाईला येणार हे त्यांना पक्के ठाऊक होते. वाईपासून प्रतापगड जवळ असल्यामुळे तो प्रतापगडाकडेच येण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज त्यांनी बांधला, आणि तो तंतोतंत बरोबरही ठरला. पण अंतर कमी असले तरीही वाटेत जावळीचे घनदाट जंगल होते. ते पार करून प्रतापगडाकडे येणे अतिशय अवघड होते.
शिवाय जंगलात व झाडाझुडपात जागोजागी महाराजांचे मावळे दबा धरून बसले होतेच. मोहिमेचे नियोजन नेहमीप्रमाणेच काळजीपूर्वक आणि विचार करून केलेले होते. आता अफजलखान कधी येतोय याची वाट पाहणे एवढेच काम उरले. पण तेच महत्वाचे काम होते. अफजलखानाचा खात्मा करायला मावळ्यांचे हात शिवशिवत होते. आणि अशातच राजगडावरून एक दुःखद वार्ता आली. त्यामुळे शिवाजी महाराजांना तातडीने प्रतापगड सोडून तिकडे जावे लागले. राजगडावर सईबाईंची तब्येत फारच खालावली होती. गडावर सगळ्यांच्या नजरेत चिंता आणि दुःख स्पष्ट दिसत होते. या आजारातून सईबाई वाचणार नाहीत हे सगळ्यांनाच कळून चुकले होते. सईबाईंच्या मृत्यूची केवळ औपचारिकताच तेवढी शिल्लक होती. वैद्य हकीम यांची औषधे उपचार यांनी हात टेकले. देवधर्म, नवस, अभिषेक, अंगारे धुपारे हे सगळे कुचकामी ठरले. शिवाजी महाराज राजगडावर आले. अंथरुणाला खेळलेल्या सईबाईंच्या जवळ बसले. त्यांच्या कपाळावर हात ठेवला. आपल्या पतीला पाहून सईबाई खोल आवाजात म्हणाल्या, येण्याची घाई का केलीत? तसं काळजीचं काहीच कारण नाही. आपली मोहीम महत्वाची नाही का? आणि शेवटच्या घटका मोजत असलेल्या आपल्या पत्नीचे ते शब्द ऐकून शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. स्त्री हीच पुरुषाची खरी प्रेरणाशक्ती असते. याचे जिते जागते उदाहरण मृत्यूशय्येवर पडलेल्या सईबाई दाखवून देत होत्या. मरणाच्या प्रवासाकडे निघालेल्या सईबाईंनी जाता जाता आपल्या नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची आठवण करून दिली होती. सईबाई गेल्या. 2 वर्षांचे शंभूराजे पोरके झाले. पण त्याहूनही पोरके झाले ते शिवाजी महाराज. सईबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. त्यांच्या सुतकाचे दिवस संपून शिवाजी महाराज पुन्हा प्रतापगडाकडे परतले. परतताना त्यांची पावले जड झाली होती. अंतःकरण दुःखाने नुसते फुलून येत होते. सईबाईचा चेहरा, त्यांची आठवण एक क्षणभरही मनातून जात नव्हती. इकडे अफजलखान वाईला येऊन पोचलेलाच होता. त्याने वाईत आपला तळ ठोकला. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला तात्काळ सूचना दिली की काहीही झाले तरी अफजलखानावर आणि त्याच्या सैन्यावर घाईघाईत हल्ला करू नका. त्यांना स्वतःहून कुठलाही त्रास देऊ नका. त्यामुळे आपल्यालाच धोका आहे. शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष आणि दूरदर्शीपणाचे हे उदाहरण होते. अफजलखानाच्या सैन्याने वाई, सुपे, शिरवळ, सासवड, पुणे अशा आसपासच्या प्रांतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि ते प्रदेश काबीज केले. पण शिवाजी महाराज शांतच होते. आपल्याला डिवचण्याचा हा प्रयत्न आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी आपल्या लोकांना गप्प राहण्याची सूचना दिली होती. अफजलखानाची लुटालूट सुरूच होती तरी शिवाजी महाराज शांतच होते. त्यांनी ठरवले की स्वतःहून अफजलखानाला सामोरे जायचे, समोरासमोर. शिवाजी महाराजांना जीवानिशी मारण्याचा विडा ज्याने उचलला होता त्याला ते स्वतःहून भेटायला निघाले. शिवाजी महाराजांचा हा निर्णय कोणालाच पटण्यासारखा नव्हता. खुद्द जिजाबाईंनीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. राजगडाहून निघताना शिवाजी महाराज त्यांना म्हणाले होते, मासाहेब, आम्ही अफजलखानाचा वध करू असा आम्हाला विश्वास वाटतो. पण चुकून दुर्दैवाने तसे झाले नाही आणि आमचेच काही बरे वाईट झाले तर जराही खचून न जाता स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी तुमची आहे. पुढे शंभूराजे ती जबाबदारी पाहतीलच. असे बोलून आपल्या आईचे शुभाशीर्वाद घेऊन शिवाजीराजे प्रतापगडावर आले होते. अफजलखानाचा सामना करण्यासाठी शिवाजीराजांकडे सुमारे 10,000 इतके सैन्य होते. पण ते खानाच्या सैन्याच्या तुलनेत अगदीच किरकोळ म्हणावे असेच होते. हे ठाऊक असल्यामुळे शिवाजी महाराज आपल्या सैन्याला लढाईत उतरवणार नव्हतेच. त्यामुळे घनघोर लढाईचा प्रश्नच नव्हता. खरा सामना फक्त दोघांमध्येच होता, शिवाजी आणि अफजलखान. आत्तापर्यंत झालेल्या मोहिमांपेक्षा ही सर्वस्वी वेगळी मोहीम होती. त्यासाठी शिवाजी महाराज अनेक तर्कवितर्क बांधित होते, सतत विचार करीत होते. एक दिवस त्यांना निरोप आला की अफजलखानाचा मुख्य वकील कृष्णाजी भास्कर त्यांना भेटण्यास येत आहे. त्याला अफजलखानानेच पाठवला होता. कृष्णाजी भास्कर आला आहे हे कळल्यावर शिवाजीची प्रमुख माणसे अण्णाजी पंत आणि पंताजी गोपीनाथ यांनी त्याचे रीतसर स्वागत केले. प्रतापगड चढताना कृष्णाजी पंत अगदी बारकाईने गडाची पाहणी करीत होते. शिवाजी महाराजांनी काय काय बंदोबस्त केला आहे ते नीट न्याहाळून पाहत होते. शिवाजी महाराजांच्या माणसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांना हसूच आले. शिवाजी महाराजांबरोबरच्या बैठकीत कृष्णाजी भास्कराने त्यांना अफजलखानाचे पत्र वाचायला दिले. त्या पत्रात अफजलखानाने शिवाजीच्या आदिलशाहीच्या कारवायांविरुद्ध कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
त्याचे परिणाम वाईट होणार होते. ते टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी समझोता करावा आणि जिंकलेले सर्व किल्ले मुलूख परत करावेत अशी मागणी केली होती. शिवाजी महाराजांनी ते पत्र वाचले. ते कृष्णाजी भास्करला शांतपणे म्हणाले, आम्ही शहाजी राजांचे पुत्र आहोत. आमचे एक बंधू अफजल खानाने मारले आहेत. आपला दुसरा मुलगा मेलेला शहाजी राजांना चालणार नाही. शिवाजी महाराजांचे ते गूढ बोलणे कृष्णाजी भास्करला अजिबात समजले नाही, पण शिवाजी तह करायला अजिबात तयार नाही एवढे मात्र समजले. दुसऱ्या दिवशी प्रतापगडावर बैठक भरली. त्यात त्या पत्रावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. काहींनी शिवाजी महाराजांना सल्ला दिला की आपण स्वतःहून वाईला जाऊन अफजल खानाशी बोलणी करावीत, म्हणजे पुढचे संकट टळेल. त्यावर शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले, हे बरोबर आहे. आम्ही अफजल खानाला भेटण्यास उत्सुक आहोतच, पण वाईला जाऊन नाही. अफजल खानाने येथे प्रतापगडावर आले पाहिजे, कारण भेटीचा प्रस्ताव सर्वप्रथम त्याने पाठवला आहे. आपले खास मुत्सद्दी वकील पंताजी गोपीनाथ यांनी अफजल खानाकडे जाऊन हा निरोप कळवावा. अफजल खानाने जी चाल खेळली होती तीच चाल शिवाजी महाराजांनी खेळली. त्यांनीही आपला वकील खानाकडे पाठवला. आमचे महाराज आपली भेट घेण्यास अतिशय उत्सुक आहेत. त्यांनी आपल्याला खास आमंत्रण पाठवले आहे, परंतु एक अडचण आहे. आपण आदिलशाहीचे महापराक्रमी सरदार, त्यामुळे आमचे महाराज येथे येण्यास थोडे भीत आहेत. शिवाय ते वयानेही लहान आहेतच. तेव्हा आपणच महाराजांच्या भेटीस प्रतापगडाशी यावे, ही त्यांची मनापासून इच्छा आहे. पंताजी गोपीनाथ यांनी अफजल खानाला शिवाजी महाराजांचा हा निरोप दिला आणि पुढे हे सुद्धा सांगितले की आदिलशाहीची माफी मागण्यास आमचे महाराज आतुर आहेत. आपण त्यांच्या भेटीस आलात तर ते आपल्याला करोडो होऊन भेट म्हणून देणार आहेत. आणि अफजल खान तयार झाला. त्याच्या सरदारांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्नही केला. शिवाजीवर अजिबात भरोसा ठेवू नये. तो युक्त्या करण्यात पटाईत आहे. तो काहीतरी करून आपला काटा काढील असे वारंवार सांगूनही पाहिले, पण अफजल खानाला एक वेगळीच धुंदी चढली होती. शिवाजी आपल्याला भीतो. त्याच्या घरात जाऊन त्याला मारण्याची नामी संधी चालून आली आहे. मग चिंता कुठली? उस शिवाजी के लिए हम अकेले ही काफी है, अशी गुरमी त्याच्यात. महाराजांच्या देहयष्टीपुढे अफजल खान शरीराने चांगलाच उंच धिप्पाड होता, पण महाराजांचं बुद्धिचातुर्य अद्याप त्याला ठाऊक नव्हतं. त्या दोघांच्या भेटीचा दिवस ठरला. शिवाजीराजांनी प्रतापगडाच्या खालची माचीसोंड ही जागा निवडली. तेथे भेट होणार होती. त्या जागेवर अफजल खानाच्या स्वागतासाठी एक अतिशय सुंदर लखलखीत शामियाना उभारला गेला. अफजल खान प्रतापगडाशी आला. येताना त्याने आपली निम्मी सेना जावळीकडे हलवली. बाकी सेनेतले 12,000 घोडेस्वार, तोफखाना, उंट एवढी भक्कम सामग्री त्याने येताना बरोबर बाळगली होती. खानाचे ते निम्मे लष्करही शिवाजीच्या सेनेपेक्षा दुपटी तिपटीने मोठे होते. शिवाजी महाराजांचे मावळे नेमून दिलेल्या जागी दबा धरून बसले होते. मराठेशाहीतली एक महत्वाची आणि अतिशय जीवघेणी अशी ती लढाई असणार होती. म्हटले तर नुसतीच भेट, पण न जाणो कुठल्या क्षणी कोण हल्ला करील अशी ती वेळ होती. अर्थात शिवाजी महाराज आधी कुठलाही हल्ला चढवणार नव्हतेच, हे त्यांनी पक्के ठरवलेच होते. पण अफजल खान मात्र वार करणार याचीही त्यांना कल्पना होती आणि त्यांनी त्याची सर्व तयारीही ठेवली होती. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी पूजा अर्चा आटोपून केदारेश्वराचे दर्शन घेऊन शिवाजी महाराज निघाले. तिकडून अफजल खानही निघाला. का कोणास ठाऊक, पण आज तो अतिशय खुशीत होता. शिवाजीराजे नेहमीसारखेच शांत गंभीर होते. ते शांतपणे खानाच्या शामियानापाशी आले. खानाचे वकील कृष्णाजी पंत यांनी त्यांचे स्वागत केले. आज शामियानात पाऊल टाकण्यापूर्वी शिवाजी महाराजांना आत पडद्याआड काहीतरी हालचाल दिसली. त्यांनी तातडीने पंताजी गोपीनाथांना आतमध्ये पाठवले. ते शामियानात गेले आणि लगेचच बाहेर आले आणि म्हणाले, महाराज, आत खानाच्या बरोबर सय्यद बंडा आहे. ठरल्याप्रमाणे त्याला बाहेर पाठवून द्यायला सांगा. आमची व खानाची भेट एकांतातच ठरली आहे, शिवाजी महाराजांनी आदेश दिला. तो निरोप आल्यावर आतमध्ये अफजल खान कमालेचा संतापला. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी आज शामियानात प्रवेश केला होता. ते दोघे समोरासमोर आले. आदिलशाही आणि मराठेशाहीची ती अनोखी भेट होती. क्रौर्य आणि शौर्य, अनिती आणि नीती, उथळपणा आणि गांभीर्य हे आज समोरासमोर उभे ठाकले होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या नजरेला नजर भिडवली.
त्यानेही कुत्सितपणे त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. अफझल खान शिवाजीपेक्षा सुमारे 1.5 हात उंच होता. त्याच्या अंगात प्रचंड ताकद आहे. तो लोखंडी पहार हाताने सहजपणे वाकवतो आणि तशीच परत सरळी करतो. एकदा तर त्याने एक तोफ उचलली होती. अशा काही कथा शिवाजीच्या कानी आल्या होत्या. राजांना पाहून अफझल खानाने आपले दोन्ही हात पसरले आणि म्हणाला, आओ शिवाजी राजे, गले मिलो. अफझल खान राजांना आलिंगन देण्यासाठी बोलवत होता. त्या आमंत्रणाचा स्वीकार करीत शिवाजी राजे पुढे सरकले आणि खानाच्या बाहुपाशात शिरले. त्यांचे मस्तक खानाच्या उजव्या छातीवर टेकले. काही क्षण त्यांना आपल्या बाहुपाशात तसेच ठेवून मग अफझल खानाने आपला डाव टाकला. त्याने शिवाजी राजांचे मस्तक आपल्या छातीवरून काखेकडे घेतले आणि गच्च आवळून धरले. शिवाजी राजे सावध झाले. तोच खानाने आपल्या दुसऱ्या हातातील खंजीर त्यांच्या पाठीत खुपसला. महाराजांचा अंगरखा पूर्ण फाटला. आतमध्ये चिलखत होते, त्यामुळे ते वाचले. अफझल खानाने खंजीराचा वार केल्या केल्या शिवाजी महाराजांनी हातातील तीक्ष्ण वाघनखे उपसून खानाच्या पोटात खुपसली. त्याच्या अंगात चिलखत असण्याची शक्यताच नव्हती. त्या तीक्ष्ण वाघनखांनी अफझल खानाची आतडीच बाहेर आली. तशा घायाळ अवस्थेतही त्याने शिवाजीवर आणखीन एक वार केला, पण तो त्यांनी चपळाईने चुकवला. अफझल खान जीवाच्या आकांताने ओरडला, दगा दगा. त्याचा आरडाओरडा ऐकून सय्यद बंडा आत घुसला. राजांचे 2 मावळे संभाजी कावजी आणि जीवा महाला हेही आत घुसले. प्रचंड खवळलेल्या सय्यद बंडाने हातातल्या दांडपट्ट्याने शिवाजीवर हल्ला केला. तो दांडपट्टा शिवाजीच्या अंगावर बसणार तेवढ्यात तो वार जीवा महालाने आपल्या अंगावर घेतला. त्याने तलवारीने वरच्या वर सय्यद बंडाचा हातच उडवला. जीवा महालाने 1 सेकंदभर जरी उशीर केला असता तरी शिवाजी महाराजांची खैर नव्हती. ह्याच प्रसंगातून पुढे होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हटले जाऊ लागले. अफझल खान पडला. शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. इतका वेळ गप्प असलेले मराठे आणि आदिलशाह यांचे सैनिक एकमेकांवर तुटून पडले. झाडाझुडपातून लपलेले मराठे हर हर महादेव करीत त्वेषाने बाहेर आले. लढाईला तोंड फुटले. मावळ्यांच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे आदिलशहाचे सैन्य टिकाव धरू शकले नाही. त्यातही अफझल खान मेला हे कळल्यावर तर ते सैरावैरा धावतच सुटले. त्या दिवशी रात्रभर प्रतापगड जागा होता. तिकडे राजगडावरही झोप नव्हती. एरवी सूर्यास्ताला बंद होणारे गडाचे दरवाजे सताड उघडे होते. गडावर आनंद यात्रा भरली होती. शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारून एका क्रूर हिंसाचाराचा अंत केला होता. जावळीच्या खोऱ्यात तर दिवाळीच साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज मात्र अजूनही शांतच होते. त्यांची ही शांतता एक कर्तव्यपूर्तीची होती. ते शांतपणे प्रतापगडावर गेले. त्यांनी केदारेश्वराला भावपूर्ण नमस्कार केला. मग त्यांनी येसाजीला बोलवले आणि म्हणाले, येसाजी, या मुसलमानाने आमच्या देवदेवतांना उपद्रव दिला, आमची देवालये फोडली. या क्रूर अफझल खानाचे मस्तक तोडा आणि आमच्या मासाहेबांना दाखवायला घेऊन जा. या अफझल खानाचे रितसर दफन करा. त्याची कबर बांधा. आपल्या शत्रूची कबर बांधणारे एकमेव राजे या भूतलावर होऊन गेले. त्यांचे नाव शिवाजी. मित्रांनो, अफझल खान मेला, पण स्वराज्याची मोहीम मात्र संपली नव्हती. आदिलशाहीवर जरब बसली, पण अद्याप निजामशाही होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेब होता. शिवाजी महाराजांपुढील आव्हाने मोठी होती. नमस्कार श्रोते हो, या भागात तुमचे मनापासून स्वागत. गेल्या भागात आपण अफझल खानाच्या वधाची रोमांचकारी कथा ऐकलीत. या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे नाव सर्वत्र दुमदुमू लागले. आदिलशाहीला तर चांगलीच दहशत बसली. शिवाजी हे नाव कानी पडताक्षणी आदिलशाही आणि निजामशाही देखील चांगल्या सावध झाल्या. अफझल खानाच्या मोहिमेत स्वराज्याला खूप संपत्ती हाती लागली. त्यात सुमारे 70-75 हजार हत्ती, 4-1 हजार घोडी, 1200 उंट, शेकडो तोफा, उंची कापड वस्त्रे, जड जवाहीर आणि अगणित खजिना मिळाला. पण त्याचबरोबर लढाईत राजांचे खूप मावळेही मारले गेले. पण अफझल खानाचा वध करून शिवाजीराजे थांबले नाहीत. त्यांना कशाचीही उसंत नव्हती. त्यांनी तातडीने आदिलशाहीच्या ताब्यात असलेले बाकीचे गड काबीज करण्याचे काम हाती घेतले. पुढच्या मोहिमेची तयारी लगेचच सुरू केली. शिवाजी महाराजांचे म्हणणे होते, अफझल खानाला मारले म्हणजे सगळे संपले असा अर्थ होत नाही. हा काही फार मोठा विजय नाही. अफझल खान हे एक केवळ प्यादे होते. अजून वजीर आणि राजे मारायचे बाकी आहेतच. किल्ले पन्हाळगड, शिवाजी महाराजांची पुढची मोहीम. महाराजांनी पन्हाळगडावर स्वारी करण्याची तयारी चालू केली. अफझल खानाला मारल्यावर त्याचे काही सरदार शिवाजी महाराजांना शरण आले होते.
ते सर्व मराठे होते हे विशेष. जाधवराव, पांढरे, खराटे हे आदिलशाहीच्या शेवट असलेले सरदार महाराजांच्या सेनेत दाखल झाले. एक मुघल सरदार सिद्दी हिलाल यालाही महाराजांनी सेनेत घेतले व त्याच्याकडे वाईच्या मुलखाचे कामकाज दिले. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान पळून गेला होता. नेताजी पालकर त्याच्या सतत मागावर होते. खानाचे बरेचसे सैन्यही पळूनच गेले. उरलेले सैन्य शरण आले. त्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करात सामील करून घेतले. राजांचे मावळे पन्हाळगडाकडे मोठ्या दिमाखात निघाले. पन्हाळा काबीज करायला फार अडचण आली नाही. आणखीन एक गड स्वराज्यात आला. शिवाजी महाराजांनी स्वारी करावी आणि तो गड हाती यावा हे जणू आता ठरून गेल्यासारखेच झाले होते. पराजय म्हणजे काय याची त्यांना जणू कल्पनाच नव्हती. कोल्हापूर गावच्या जवळ असलेला भरभक्कम पन्हाळगड, त्याला अनेक दरवाजे, 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा आणि राजदिंडी. आत गडामध्ये भव्य मोठा अंबरखाना, त्यात सुमारे 25,000 खंडी धान्य मावू शकले असते. पन्हाळगड जिंकून शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीला एक भले मोठे भगदाड पाडले. अफजल खानाच्या वधापाठोपाठ आदिलशाहीला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता. हे कमी होते म्हणून की काय, महाराजांचे सैन्य थेट आदिलशाहीवरच चाल करून येत आहे ही दुःखद वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली. आदिलशाही मुळापासून हादरली. अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या 15-20 दिवसात कोल्हापूरचा पन्हाळा आणि आदिलशाहीचा मुलूक असे 2 प्रांत काबीज करून शिवाजी महाराजांनी मोठा विजय संपादन केला. नेताजी पालकरांच्या धाडसी सैन्याने आदिलशाहीत घुसून विजापूरजवळ तिकोटे, त्याच भागातील हुक्केरी, गोकाक, गडद येथे घनघोर हल्ले करून अमाप लुटालूट केली आणि खंडण्या वसूल केल्या. आता तर शिवाजीवर प्रतिहल्ला करण्यापेक्षा आपले संरक्षण कसे करावे याच चिंतेने विजापूरचा दरबार कासावीस झाला होता. त्यातच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी वार्ता कानी पडली. जावळीहून पळून गेलेला अफजल खानाचा मुलगा फाजल खान देखील नेताजी पालकरांच्या तावडीत सापडला. आता तर आदिलशाहीवर अक्षरशः गर्भगळीत होण्याची पाळी आली. त्यांनी सैरभैर होऊन मुघल बादशहाकडे धाव घेतली. आदिलशहा आणि मुघल यांनी एकत्रितपणे शिवाजी महाराजांचा पुरता आणि कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. आदिलशाहीचा एक पराक्रमी सरदार सिद्दी जोहर, तो युद्धात तर तरबेज होताच, शिवाय कुशल राजकारणीही होता. शिवाजीच्या स्वराज्यावर चाल करून जाण्यासाठी सिद्दी जोहरची नेमणूक झाली आणि सुमारे 60,000 प्रबळ फौज घेऊन सिद्धीने विजापूर सोडले. मजल दर मजल करत सिद्दी जोहर पन्हाळगडाकडे आला आणि त्याने सर्व बाजूने गडाला वेढा घातला. पन्हाळगडावर कडेकोट बंदोबस्त होता. शिवाजीच्या मावळ्यांनी निकराचा हल्ला करून सिद्दी जोहरचा वेढा मोडण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धीचे सैन्य अफाट होते. त्या सैन्यापुढे मावळ्यांना माघार घेणे भाग पडले. पुढील सुमारे 6 महिने पन्हाळगडावर सिद्दी जोहरचा वेढा होता. महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीराजे नेमके पन्हाळगडावरच होते आणि त्या वेढ्यात पुरते अडकले होते. तशातच आणखी एक चिंतेची बातमी येऊन धडकली की मुघल सुभेदार आणि औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा देखील शिवाजीवर चालून यायला निघाला आहे. या बातमीने स्वराज्यावर दुहेरी संकट उभे राहिले. पन्हाळगडावर एक मुख्य अडचण अशी होती की त्यावेळेस शिवाजी महाराजांचे सैन्य हे वेगवेगळ्या भागात मोहिमांवर गेले असल्यामुळे गडावर मर्यादित सैन्यबळ होते. नेताजी पालकर पुण्याला होते. तिकडे शाहिस्ते खान शिवापूर, सासवड मार्गे पुण्यात येऊन थेट शिवाजी महाराजांच्या लाल महालातच मुक्कामाला शिरला होता. अशा स्थितीत नेताजीला पुण्याहून बाहेर पडणेच शक्य नव्हते. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. पन्हाळगडावर तुफान पाऊस सुरू झाला. हे आणखी एक संकट उभे राहिले. एवढ्या मुसळधार पावसातही सिद्दी जोहरचा वेढा कणभरही ढिला झाला नाही. पावसाच्या साथीला वादळी वारे घोंगावू लागले. एरवी अशा नैसर्गिक परिस्थितीचा अचूक फायदा उठवून प्रतिहल्ला करणे हे मावळ्यांचे नेहमीचे होते, पण यावेळेस मात्र ते हतबलच दिसत होते. अपुऱ्या म्हणजे जेमतेम 1,000 इतक्या कमी सैन्यानिशी सिद्दी जोहरच्या 60,000 लष्करावर आक्रमण करणे हा मूर्खपणाच ठरला असता. अखेर नाईलाजाने शिवाजी महाराजांनी ठरवले की सिद्दी जोहरशी तह करायचा. फार वेळ न दवडता त्यांनी त्यांच्याशी तशी बोलणी सुरूही केली, पण सिद्धीने तहाला स्पष्ट नकार दिला. त्याचे एकच ठाम मागणे होते, राजांनी आदिलशाहीला शरण यावे, त्यांच्या स्वाधीन व्हावे. तह शक्य होता, पण ही अट पूर्ण होणे कदापिही शक्य नव्हते. पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचे खास लोक बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, त्र्यंबकराव, गंगाधरपंत वगैरे होते. त्यांनी शिवाजी महाराजांना एक निकराचा उपाय सुचवला, तो म्हणजे येथून निसटून जाण्याचा. बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, महाराज, पन्हाळगडाच्या संरक्षण करण्याची जबाबदारी आमची. तुम्ही निर्धास्तपणे येथून निघावे.
आमच्या जीवात जीव असेपर्यंत गड शाबूत राहील. या कामात आणखी एक महत्वाचा मनुष्य होता, शिवा न्हावी. हा शिवा न्हावी दिसायला बराचसा शिवाजी महाराजांसारखाच होता. खुद्द महाराजांनीच त्याला तसे बोलूनही दाखवले होते. ते ऐकल्यापासून तर त्याने अगदी महाराजांसारखीच दाढीही राखायला सुरुवात केली होती. या शिवा न्हाव्याला एक मोठी जबाबदारी पार पाडायची होती. राजांचे कपडे घालून दुसरा शिवाजी बनून पालखीत बसून तो पन्हाळगडाहून निघणार होता. सिद्धी जोहरच्या सैन्याच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी केलेली ती एक चाल होती. पन्हाळगडाहून शिवाजी महाराजांच्या 2 पालख्या निघणार होत्या आणि दोन्ही पालख्यात शिवाजीच असणार होता. शिवाजी महाराजांचा पोशाख चढवून शिवा न्हावी महाराजांच्या पुढे येऊन उभा राहिला. महाराज त्याच्याकडे क्षणभर पाहतच राहिले, जणू काही आरशात पाहत असल्यासारखेच. आणि दुसऱ्याच क्षणी शिवाजी महाराजांनी शिवा न्हाव्याला कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या खांद्यावर ओघळले. सद्गदित स्वरात महाराज म्हणाले, शिवा, ह्याच कारणासाठी आम्हाला हे राजेपद नको असते. प्रत्येक वेळेस तुझ्यासारखे मोहरे आमच्या एका शब्दाखातर आपला जीव धोक्यात घालायला एका पायावर तयार होतात. शिवाजी महाराजांच्या त्या बोलण्यावर शिवा न्हावी गप्प राहिला. तो काय उत्तर देणार होता? साक्षात शिवाजी महाराज आपल्याला मिठी मारतात, आपल्यासाठी रडतात, हेच यापेक्षा मोठे त्याच्या जीवनात आणखीन काय असणार होते? आणि नंतर पळून जात असताना जेव्हा शिवा न्हावी सिद्धी जोहरच्या हातात सापडला, तेव्हाही तो किंचितही न घाबरता सिद्धीच्या नजरेस नजर देत म्हणाला, आमचे राजे केव्हाच निसटून गेले आहेत. मी थोडा वेळ का होईना त्यांचे कपडे अंगावर घातले. मी तात्पुरता शिवाजी बनलो. आता आणखी काय पाहिजे? जन्माचे सार्थक झाले. यापुढे एकही शब्द बोलायला शिवा न्हाव्याला शरीरात प्राण शिल्लक राहिलाच नव्हता. सिद्धीची तलवार त्याच्या छातीत घुसली होती. खाली कोसळतानाही शिवा न्हाव्याने शब्द उच्चारले, महाराज, मुजरा. तोपर्यंत शिवाजी महाराज खूप अंतर पुढे गेले होते, पण शिवा न्हाव्याचा मुजरा त्यांच्यापर्यंत पोचलाच. ही अंतरंगाची भाषा ज्याची त्यालाच कळणार होती. शिवाजी महाराज पन्हाळगडाहून निसटले आणि ते वेगाने विशाळगडाकडे कूच करीत आहेत ही बातमी कळताच सिद्धी जोहर चवताळून उठला. त्याने तातडीने आपली फौज विशाळगडाच्या दिशेने पाठवली, पण तोपर्यंत शिवाजी महाराज खूप पुढे गेले होते. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि 600 मावळे होते. पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जाताना मध्ये घोडखिंड लागते. तिथे बाजीप्रभू थांबले आणि त्यांनी महाराजांना पुढे जाण्याची विनंती केली. ते स्वतः घोडखिंडीत थांबून सिद्धीच्या सैन्याला रोखून धरणार होते. बाजीप्रभू महाराजांना कळकळीने म्हणाले, राजे, कृपा करून तुम्ही पुढे जा आणि विशाळगडावर पोहोचताच एका तोफेचा इशारा द्या, म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचल्याचे आम्हाला कळेल. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत या खिंडीतून एकही गनीम पुढे जाणार नाही, हा माझा शब्द आहे. बाजीप्रभूचे ते बोलणे ऐकून शिवाजी महाराज स्तब्ध झाले. त्यांनी बाजीला कडकडून मिठी मारली आणि साक्षात रुद्राचा अवतार असणाऱ्या शिवाजीच्या मिठीने आणखी एक योद्धा कृतकृत्य झाला. घोडखिंडीत हर हर महादेवच्या घोषणा दुमदुमल्या. बाजीप्रभूंचे सारे मावळे सिद्धीच्या सैनिकांवर त्वेषाने तुटून पडले. शिवाजीराजे वेगाने विशाळगडाकडे घोडदौड करीत चालले होते आणि इकडे त्यांच्या मागावर आलेल्या सिद्धीच्या सैन्याला बाजीप्रभूंच्या मावळ्यांनी घोडखिंडीतच अडवून धरले होते. पण सिद्धीच्या सैनिकांनी बाजीप्रभूंच्या देहाची अक्षरशः चाळण करून टाकली. रक्तबंबाळ झालेले बाजीप्रभू जोमाने लढत राहिले. त्यांच्या अंगात जणू विजेचे बळ संचारले होते. बाजीप्रभूंना आपल्या मृत्यूची जराही चिंता भीती नव्हती. त्यांचे कान विशाळगडाकडे तोफेच्या इशाऱ्याकडे लागून राहिले होते. कुठून तरी एक गोळी सुसाट वेगाने आली आणि बाजीप्रभूंच्या छाताडात घुसली. ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. बरोबरच्या मावळ्यांनी त्यांना शुद्धीवर आणले. तेव्हा बाजीप्रभूंनी पहिला प्रश्न विचारला, तोफेचा आवाज झाला? पण अद्याप तो आवाज झालाच नव्हता. आता बाजीप्रभूंच्या शरीरात उठण्याचेही त्राण शिल्लक उरले नव्हते, पण तरी देखील ते जीवाच्या आकांताने ओरडत उठले, तोफेचे आवाज झाले की नाहीत? राजे गडावर पोहोचले की नाहीत? आणि तेवढ्यात तोफेचा आवाज झाला. विशाळगडावरून संकेत मिळाले. शिवाजी महाराज सुखरूप पोचले होते. तो आवाज कानी पडताक्षणी बाजीप्रभूंच्या डोळ्यातून कृतार्थतेचे अश्रू वाहू लागले. ते पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाले, मर्दांनो, राजे गडावर पोचले, आपली मोहीम फत्ते झाली. समोरून सिद्धी जोहरच्या सैन्याचे आक्रमण सुरूच होते, पण आता कोणालाही त्याची तमा नव्हती. बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे आता आनंदाने मारायला तयार होते. घोडखिंडीत असलेले एकूण एक मावळ्यांना शत्रूने कापून काढले.
बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. तिचे नाव पावनखिंड असे ठेवण्यात आले. ते शिवाजी महाराजांनी दिलेले नाव होते. मित्रांनो, बाजीप्रभू देशपांडेंसारख्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि हसत हसत मृत्यूला मिठी मारणाऱ्या योद्ध्यांच्या या कहाण्या ऐकल्या की जीव गलबलतो. बाजीप्रभूसारखी माणसे हीच शिवाजी महाराजांची खरी संपत्ती होती, खरी ताकद होती. लाखो मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगायलाच हवा, या भावनेने झुंजणारे हे मावळे. यांच्याप्रती खुद्द शिवाजी महाराज कृतज्ञता बाळगत असत. इकडे पन्हाळगडाचा संग्राम चालू असताना तिकडे पुण्यात शाहिस्तेखान केव्हाच येऊन पोहोचला होता. यापुढे काय घडले ते आपण पाहू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आदिलशाही पुरती कोलमडून गेली होती. पन्हाळगडावरील बाजीप्रभू देशपांडेंचे शौर्य तर अलौकिकच होते. बाजीप्रभू, शिवानाव्ही या दोघांनी राजांच्या प्रती आपली निष्ठा काय आणि कशी होती त्याची प्रचिती आणून दिली होती. असे एकनिष्ठ आणि प्राणांची बाजी लावणारे मावळे सैनिक असतील तर राजाचे आणि राज्याचे निम्मे काम सोपे होते. याचा शिवाजी महाराजांना सतत अनुभव येत होता. अर्थात याचेही श्रेय शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीला आणि स्वभावाला जात होते. कारण राजाशी एकनिष्ठ असलेली प्रजा तेव्हाच तयार होते जेव्हा राजा त्या योग्यतेचा असतो. शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी पुणे आणि आजूबाजूचे सर्व प्रांत जणू निस्तेज, निष्प्राण पडले होते. शिवाजी महाराज आले आणि त्यांनी त्या प्रांतांना पुन्हा सजीव केले. तेथील जनतेमध्ये एक नवा जोम, उत्साह निर्माण केला. त्या निष्प्राण देशांमध्ये नवे प्राण फुंकले. स्वराज्य म्हणजे काय याचा सोपा अर्थ त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगितला. लोकांना स्वराज्याचे फायदे पटवून दिले. त्यांना त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव करून दिली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वात मोठी संपत्ती होती ती म्हणजे त्यांचे गडकिल्ले आणि त्यांनी हाताशी धरलेली माणसे. शिवाजीराजे मोहिमा तर जिंकत होतेच, पण त्यांनी जनतेची मनेही जिंकून घेतली. एक महापराक्रमी राजा, जनतेचा राजा कधी झाला हे कोणालाही कळले नाही. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे जनतेचे राज्य होते. ते जनतेला आपलेसे वाटणारे राज्य होते. अशा स्वराज्याची निर्मिती करण्याचे काम आता चांगले जोरात चालले होते. स्वराज्यावर येणारी संकटे मात्र थांबली नव्हती. शाहिस्तेखान पुण्यात आला आणि त्याने पुण्याची लुटालूट चालू केली. पुण्यात थेट शिवाजी महाराजांच्या लाल महालातच त्याने तळ ठोकला. शाहिस्तेखानाचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक होते. पुण्यात फिरंगोजी नरसाळा त्याच्या ताकदीनिशी शाहिस्तेखानाला तोंड देत होता, पण खानाची ताकद जास्त होती. शिवाय अलीकडे शिवाजी महाराजांना आणखी एक चिंता लागून राहिली होती, ती म्हणजे आदिलशाही आणि मोगलाई एकत्र येण्याची. यावरही महाराजांनी एक वेगळी उपाययोजना करून ठेवलीच होती. आदिलशाही संकटात सापडलीये हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी आदिलशाहीशी थोडे सामोपचाराने घेण्याचे ठरवले. याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांनी आपला वकील आदिलशाहीकडे विजापूरला पाठवला. या वाटाघाटीत शिवाजी महाराज स्वतःहून आदिलशाहीला पन्हाळगड परत करायला तयार झाले. तसे केल्याने आदिलशाह खुशच झाला असता, कारण पन्हाळा हा त्यांचा प्रमुख गड त्यांना परत मिळणार होता. पुढील काळात पन्हाळा पुन्हा जिंकता येईल हाही शिवाजी महाराजांचा विचार होताच. गड जिंकणे, वेळप्रसंगी थोडी माघार घेऊन ते शत्रूला परत करणे आणि नंतर तेच गड पुन्हा स्वराज्यात घेणे हे तर शिवाजी महाराजांच्या मोहिमेचे वैशिष्ट्य होते. पन्हाळगड आदिलशाहीला परत केल्यामुळे ते थोडे निश्चिंत झाले आणि त्यांनी शाहिस्तेखानाचा समाचार कसा घ्यावा त्याकडे लक्ष वळवले. सगळ्यात आधी त्यांनी सोनोपंत डबीर यांना एक सामोपचाराचा खलिता घेऊन शाहिस्तेखानाकडे पाठवले. अर्थात त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे महाराजांना माहितीच होते. शाहिस्तेखान आपल्या प्रचंड फौजेसहित पुणे आणि आसपासच्या परिसराची लुटालूट करीत सुटला होता. राजांना संपवणे हाच त्याचा उद्देश होता. त्यामुळे एका सामोपचाराच्या खलित्याने तो नरमाईला येणे शक्यच नव्हते हे शिवाजी महाराजही जाणून होते. त्याच सुमारास शिवाजी महाराजांना एक अतिशय आनंदाची बातमी समजली. त्यांचे वडील शहाजीराजे त्यांच्या भेटीस येणार असल्याचे पत्र आले. सुमारे 15-20 वर्षांनी पिता आणि पुत्राची भेट होणार होती. तेवढ्याच वर्षांनी आपला पती भेटणार याचा जिजाबाईंना देखील अतोनात आनंद झाला. मधल्या काळात शहाजीराजांचे कर्नाटकाहून इकडे येणे झालेच नव्हते. शिवाजी महाराज आपल्या वडिलांची आतुरतेने वाट पाहू लागले. आपण आदिलशाहीविरुद्ध उघडलेल्या जोरदार मोहिमेचा आपल्या वडिलांना नक्कीच त्रास होत असणार याविषयीची शिवरायांना चांगलीच कल्पना होती. अगदी सुरुवातीला दादोजी कोंडदेवांनी त्याबाबतीत सावधपणे पावले उचलण्याविषयी सांगितलेही होते.
तिकडे आदिलशाहीत शहाजी राजांची हुकूमत दबदबा होताच, पण गेल्या काही वर्षात चित्र बदलले होते. शहाजी राजांच्या आगमनाची बातमी कळल्यापासून रायगडावर एकच उत्साह संचारला. शिवाजी महाराजांनी रायगडाची सजावट रंगरंगोटी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांचा आणि जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. आज इतक्या वर्षांनी आपले वडील येत आहेत, हा एक मंगल क्षण असेल, म्हणून त्यांची भेट ही एखाद्या देवस्थानात व्हावी असे शिवाजी महाराजांना वाटले. त्यांनी शहाजीराजांना जेजुरीच्या देवळात भेटण्याचे निश्चित केले. त्यानुसार महाराज तातडीने जेजुरीला रवाना झाले. त्या मंदिराच्या पायथ्याशी एक भव्य शामियाना उभारला गेला. जेजुरी पुण्यापासून जवळच होते आणि शाहिस्तेखानाचा पुण्यात मुक्काम होता. त्याने काही दगाफटका केला असता तर? या गोष्टीची खबरदारी म्हणून शिवाजीराजांनी जेजुरीच्या आसपासच्या मुलखात 8,000 घोडदळ तैनात ठेवले आणि तब्बल 20 वर्षांनी शहाजीराजांच्या समोर त्यांचा पुत्र उभा होता. देखणा, रुबाबदार, एका नव्या स्वनिर्मित स्वराज्याचा राजा शिवाजी, त्यांचा लाडका शिवबा. शहाजीराजे ते अलौकिक रूप पाहतच राहिले. जणू त्यांचेच प्रतिबिंब त्यांच्यापुढे उभे होते. तसेच बोलके डोळे, तसेच कपाळ, तसेच धारदार नाक. 60 वर्षांचे शहाजीराजे आपल्या 30 वर्षांच्या महाकर्तृत्ववान सुपुत्राला डोळे भरून पाहत राहिले. शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांची पत्नी सोयराबाई होती. कडेवर 3 वर्षांचे शंभूराजे होते. त्यांना शहाजीराजे आज पहिल्यांदाच भेटत होते. राजांनी पुढे होऊन आपले मस्तक वडिलांच्या पायावर ठेवले. शहाजीराजांनी थरथरत्या हातांनी त्यांना उठवले आणि मिठीत घेतले. बराच वेळ ते पितापुत्र एकमेकांच्या मिठीत होते. सारे जण निशब्द होते. जणू ती मिठी कधीच सुटणार नव्हती. ती निशब्द शांतता खूप काही बोलून गेली. या भेटीत शहाजीराजे आदिलशाहीचा विषय काढतील अशी शिवाजी महाराजांची कल्पना होती, पण ती अखेर कल्पनाच ठरली. शहाजीराजांनी तो विषय काढलाच, पण त्यांनी राजांचे कौतुकच केले. आदिलशाही आणि आता नव्याने जन्माला आलेला शत्रू निजामशाही या 2 प्रबळ शत्रूंविरुद्ध आपला मुलगा हिरिरीने लढतोय याबद्दल त्यांनी त्यांची मोकळ्या मनाने प्रशंसा केली. राजांना तोंड भरून आशीर्वाद दिले. शहाजीराजे म्हणाले, राजे, तुमचे कर्तृत्व आणि तुम्ही निर्माण केलेले वैभव पाहून आमचे डोळे दिपले आहेत. तुम्ही हाती घेतलेले काम येणाऱ्या काळासाठी अतिशय महत्वाचे आहे. यशस्वी व्हा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला त्याबद्दल शहाजीराजांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. ह्याच अफझलखानाने शहाजीराजांना बेड्या ठोकल्या होत्या आणि संभाजीला कपटाने मारले होते. राजांनी या दोन्ही गोष्टींची भरपाई केली होती. शहाजीराजांनी शिवरायांना रायगडावर स्वराज्याची राजधानी करण्याची सूचना दिली. शिवरायांनी ती सूचना नीट लक्षात ठेवली. रायगडावर 2 दिवस राहून शहाजीराजे परत कर्नाटकात निघून गेले. शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटले. त्यांच्या मनात विचार येत होते की आता यापुढे वडिलांची भेट कधी होईल. निरोप घेताना शहाजीराजे त्यांना म्हणाले होते, आम्ही जरूर परत येऊ. शंभूराजे मोठे झाले की त्यांना कर्नाटकात नेण्याचा आमचा विचार आहे. आमच्यानंतर तेच कर्नाटकाचा आपला मुलूक सांभाळतील अशी आमची इच्छा आहे. ह्या भेटीनंतर मात्र शहाजीराजांचे परत इकडे येणे झालेच नाही. पुढे 3 वर्षांनी शहाजीराजांचे निधन झाले. पितापुत्राची ती अलौकिक भेट त्यांची अखेरचीच भेट ठरली. शहाजीराजे कर्नाटकात निघून गेले आणि शिवाजी महाराजांना खूप एकटे वाटू लागले. उभ्या आयुष्यात या पितापुत्रांच्या भेटी अगदी क्वचित घडल्या होत्या. बालपणी वडिलांच्या मायेचे छत्र शिवबाला लाभलेच नव्हते. ऐन तारुण्यात शिवबाने मोठ्या भराऱ्या घेतल्या तेव्हाही शहाजीराजे शेकडो मैल दूरच होते. पण तरीदेखील राजांच्या मनात आपल्या वडिलांविषयी नितांत श्रद्धा आणि आदर होता. पण आपल्याला पितृछायेचे सौख्य नाही याची बोचही त्यांच्या मनात सतत असे. या भेटीनंतर ती बोच काहीशी कमी झाली. शहाजीराजे परत गेले म्हणून राजांना वाईट वाटले, पण त्यांना एक उमेद मिळाली. याचे कारण शहाजीराजांनी त्यांना दिलेला आशीर्वाद आणि बळ. मित्रांनो, यापुढील भागात आपण ऐकणार आहोत शाहिस्तेखानाची कथा. शाहिस्तेखान हा मुघल बादशहा औरंगजेबाचा मामा होता. तो तुर्कस्तानचा नवाब होता. शाहिस्तेखान पुण्यात शिरला आणि शिवाजी महाराजांच्या लाल महालातच तळ ठोकून बसला होता. त्याने पुण्याजवळील चाकणचा किल्ला ताब्यात घेतला, पण बाकी सारे गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. त्यांना मात्र तो अद्यापही हात लावू शकला नव्हता. शाहिस्तेखानाची फौज मोठी व प्रचंड होती, पण राजांचे मावळे आपल्या गडांचे संरक्षण करण्यास पुरते सक्षम होते. त्यातही पावसाळा हा फार मोठा अडसर त्याच्यापुढे होता.
पावसाळा संपल्यावर मात्र शाहिस्तेखानाने पुन्हा आपले काम जोरदारपणे करण्यास सुरुवात केली. त्याने पुणे आणि त्याचबरोबर कल्याण, भिवंडी या भागातही लुटालूट सुरू केली. कोकणपट्टीवरही त्याचा डोळा होता. शाहिस्तेखानाने कोकणवर स्वारी करण्यासाठी आपला खास सरदार कहार तलब खान याला बोलावून घेतले. शिवाय अनेक मराठी सरदार जसे छावाच, कोकाटे, जाधव, गाडे हे देखील खानाच्या गोटात होते. शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. त्यात शाहिस्तेखानाचा बिमोड कसा करायचा ह्यावर खलबते झाली. बहुतेक सरदारांच्या मते शाहिस्तेखानाला तळ कोकण भागातच गाठणे योग्य होते. शिवाजी महाराजांचा विश्वासू गुप्तहेर बहिर्जी नाईक वेळोवेळी खानाच्या खबर आणीत होता. त्याने खानाची फौज लोहगड मार्गे उंबरखिंडीतून कोकणात उतरणार असल्याची खबर सांगितली. शिवाजी महाराजांनी आपले मावळे उंबरखिंडीत पाठवण्याची तयारी केली. स्वतः शिवाजी महाराजही या मोहिमेत सहभागी होते. उंबरखिंडीत शाहिस्तेखानाचा सरदार कहार तलब खानाच्या फौजेचा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपुढे काहीच टिकाव लागू शकला नाही. ती मोहीम महाराजांनी अगदी सहज फत्ते केली. शाहिस्तेखानाचे सैन्य पराभूत होऊन माघारी फिरले, पण ते तात्पुरतेच. तो इतक्या सहजी हार पत्करणार नव्हताच. त्यानंतरही पुढे चांगली 2-3 वर्ष मराठेशाहीत शाहिस्तेखानाच्या कारवाया सुरूच राहिल्या. तो या न त्या मार्गाने स्वराज्यात अडथळा आणत होताच. एक म्हणजे शाहिस्तेखानाची सेना फारच प्रचंड होती. त्याने आपले सरदार सर्वत्र पाठवले आणि गावेच्या गावे लुटण्याचे काम चालूच ठेवले. पुण्याचा मुलूक तर त्याने पार बेचिराग करून टाकला. शेतकऱ्यांची पिके जाळणे, त्यांची गुरेढोरे पळवणे, घरादारांवर हल्ले करणे या प्रकारांना घाबरून लोक आपापले मुलूक सोडून पळून जाऊ लागले. शाहिस्तेखानावर पुन्हा एकदा नाही तर कायमचाच वचक बसवणे तातडीचे होते. तो एका दुसऱ्या पराभवाने माघार घेणार नाही हे आता कळून चुकले. तशातच शिवाजी महाराजांना आणखीन एक वाईट खबर मिळाली. त्यांनी जिंकलेल्या कोंढाणा या गडावरचे त्यांचेच सरदार शत्रूशी सलगी करण्याचे वाईट कृत्य करीत होते. काही सरदार मुघलांना फितूरही झाले होते. असे फितूर सरदार म्हणजे स्वराज्यासाठी एक डोकेदुखीच झाली होती. बाहेरचा शत्रू कितीही प्रबळ, पराक्रमी आणि त्रासदायक असला तरी ठीक, पण हे स्वराज्यातील अंतर्गत शत्रू मात्र बाहेरच्या शत्रूपेक्षाही अधिक धोकादायक असतात. ते आपल्या कुटील कारस्थानांनी राज्य कधी व कसे पोखरून काढत असतात ते चटकन ध्यानातही येत नाही. कारण त्यांची कारस्थाने गुपचूप, हळूहळू आणि गुप्तपणे चालू असतात. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक प्रांतात हेर नेमले होते, ते खास आतल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठीच. तसे करणे अपरिहार्य होते हे महाराजांना फार लवकर उमजले होते. शिवाजी महाराजांनी पुणे प्रांताकडे लक्ष वळवले. शाहिस्तेखानाने पुण्याची पार दुर्दशा करून टाकली होती. तो अद्यापही पुण्यात लाल महालातच मुक्कामाला होता. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर फकीराच्या वेशात पुण्यात फिरत होते आणि खबर आणत होते. त्या गुप्तहेरांनी शाहिस्तेखानाची आणि त्याच्या फौजेची सर्व तपशीलवार माहिती गोळा करून महाराजांकडे दिली. खानाची पुढची चाल काय असेल त्याचा शिवाजी महाराज विचार करू लागले. खानावर बेसावत क्षणी हल्ला चढवता येईल का किंवा अन्य कुठला पर्याय वापरता येईल ह्यावर मंत्रिमंडळाच्या सल्लामसलती घडू लागल्या. नेताजी, तानाजी, बालाजी, चिमणाजी, नरेकर बंधू हे खास लोक आपापले विचार सांगत राहिले. अखेर शिवाजी महाराजांनी एक विचार पक्का केला. तो त्यांनी जिजाबाईंना बोलून दाखवला. ते म्हणाले, मासाहेब, आमचा बेत पक्का झालाय. आम्ही लाल महालावर हल्ला करायचे निश्चित केले आहे. जिजाबाई वृद्ध झाल्या होत्या, पण त्या अजूनही राज्यकारभारात लक्ष घालीत होत्या. शिवाजी महाराज त्यांचा सल्लाही घेत असत. स्वराज्यातील प्रत्येक बारीकसारी गोष्ट ते जिजाबाईंच्या कानी घालीत असत. थेट लाल महालावर हल्ला करण्याचा विचार ऐकून जिजाबाई अस्वस्थ झाल्या. त्या म्हणाल्या, राजे, ह्यात किती धोका आहे ते तुम्हाला ठाऊक नाही का? त्या शाहिस्तेखानाची फौज साऱ्या पुणेभर पसरलेली आहे. सगळा मुलूक त्यांनी व्यापून टाकलाय. यावर शिवाजीराजे हसले आणि म्हणाले, मासाहेब, ते आम्हाला माहीत आहे, पण आम्ही फौजेवर हल्ला करणार असे कुठे म्हणालो? आम्ही शाहिस्तेखानावर हल्ला करणार आहोत, अन्य दुसरा उपायच नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना सर्व सविस्तर सांगितले. शाहिस्तेखानाची महाप्रचंड फौज अख्ख्या पुण्यात गस्त घालीत होती. तिची लुटालूट चालूच होती. पण स्वतः शाहिस्तेखान मात्र लाल महालाच्या बाहेर क्वचितच पडत असे. याआधी शिवाजी महाराजांनी त्याला 2दा पराभूत केले होते, पण दोन्ही वेळेस त्यांनी आपले सरदारच पाठवले होते. पराभव झाल्यावरही तो स्वतः बाहेर आलाच नव्हता. त्याच्या फौजेने मात्र सगळा पुणे, कोकण आणि मावळ प्रांत पार उद्ध्वस्त करून टाकला होता. शाहिस्तेखान लाल महालात बसून सर्व सूत्रे हलवीत होता. त्याला त्याच जागेवर गाठून त्याच्यावर तुटून पडायचे हा अतिशय धाडसी बेत शिवाजी महाराजांनी ठरवला.
शिवाजी थेट लाल महालात येईल हे खानाच्या स्वप्नातही नव्हते. अर्थात कोणीही स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही ते सर्व प्रत्यक्षात उतरवणे हीच तर शिवाजी महाराजांची खासियत होती. शाहिस्तेखानाची फौज 1.5 लाखाहूनही जास्त होती. शिवाजी महाराजांबरोबर फार तर 5,000 मावळे होते. जिजाबाईंना या मोहिमेची फारच चिंता लागून राहिली. त्यांनी शिवाजी महाराजांना फेरविचार करण्याचे सुचवले, पण ते आपल्या निर्णयाशी ठाम होते. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराजांनी राजगड सोडला आणि ते पुण्याच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, बाळाजी, चिमणाजी ही मंडळी होती. ते भर उन्हाळ्याचे दिवस होते. वाऱ्याची साधी झुळूकही नव्हती. सततच्या घोडेस्वारीने सर्व मंडळी आणि घोडेही थकून गेले. सर्वजण पुण्याला कोंढाणा गडावर पोचले. लाल महालाच्या मोहिमेविषयी खलबते सुरू झाली. शिवाजी महाराजांनी सर्व योजना नीट समजावून सांगितली. ती अशी होती की तानाजी कात्रज घाटाखाली एक लग्नाचे वऱ्हाड तयार ठेवणार होता. ते वऱ्हाड दुपारी 2 वाजता वाजत गाजत पुण्यात लाल महालाच्या बाजूने येणार होते. येसाजी हे गवताच्या गंज्या घेऊन पुण्यात शिरणार होते आणि कोणी विचारले असते तर गंजी खाण्यासाठी गवत आणले आहे असे सांगणार होते. विठोजी हे त्याच परिसरात 150-200 बैलांना शिंगावर पलिते बांधून तयार ठेवणार होते. रात्री इशारा मिळताच ते पलिते पेटवून देऊन सरळ कोंढाण्याकडे उलटे फिरणार होते. मोरोपंत आणि नेताजी हे आपापल्या मावळ्यांच्या तुकड्यांसहित नेमून दिलेल्या नाक्यांवर थांबणार होते. सर्जेराव, बाळाजी आणि चिमणाजी हे तिघे शिवाजी महाराजांबरोबर थेट लाल महालातच घुसणार होते. आपण आपल्या राजाबरोबर आहोत याचा त्या तिघांना अतिशय आनंद झाला. आता जगलो काय आणि मेलो काय त्याची कोणालाच पर्वा नव्हती. अशा प्रकारे एकूण जय्यत नियोजन करून झाले. पण फिरंगोजी मात्र थोडे नाराज झाले. महाराजांनी त्यांना गडावरच थांबायला सांगितले होते. जर शाहिस्तेखानाचे सैन्य महाराजांना पाठलाग करीत कोंढाण्यावर आले असते तर त्या सैन्याशी 2 हात करण्याची पूर्ण जबाबदारी फिरंगोजीवर टाकली होती. शिवाजी महाराजांनी हे सांगताच फिरंगोजींची नाराजी कुठल्या कुठे पळाली. अशा रीतीने शिवाजी महाराजांचे सैन्य पुण्यात शिरले. पुण्यात जागोजागी शाहिस्तेखानाचे पहारेकरी होतेच. त्यांनी जुजबी चौकशी करून सैन्याला आत सोडले. तशीही लग्नाचे वऱ्हाड आणि गवताच्या गंजा घेऊन येणाऱ्यांची काय तपासणी करणार? कोणाला साधा संशयही आला नाही. एक गोष्ट ठीक झाली ती अशी की उन्हाळ्याचे दिवस असूनही थोडा पाऊस आला. वळिवाच्या पावसाची एक सर पडून गेली. संध्याकाळ झाली. हळूहळू सूर्य मावळतीला गेला आणि अंधार पडला. तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या सगळ्या तुकड्या पुण्यात शिरल्या होत्या. त्यांचा एक खास सरदार होता, पठाण इब्राहिम खान. तो महाराजांचा अंगरक्षक होता. पठाण इब्राहिम खानाने एक शाही सरदाराचा पोशाख केला होता आणि स्वतः शिवाजी महाराज त्याचे सेवक बनले होते. असे अगदी बेमालूम वेषांतर करून ते पुण्यात शिरले. आपला राजा आपला सेवक बनलाय ते पाहून इब्राहिम खान लाजेने अगदी चूर झाला होता. त्याला विलक्षण संकोच वाटत होता. पठाणाचे सेवक बनलेले शिवाजी महाराज आणि इब्राहिम खान हे दोघेही लाल महालापाशी आले. त्यांच्याबरोबर पठाणाचा वेश घातलेले सर्जेराव, बाळाजी आणि चिमणाजीही होते. लाल महालाच्या पहारेकऱ्यांनी इब्राहिम खान आणि इतर पठाणांना लावून कुर्निसात केला. शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक लाल महालात गुपचूप शिरले. तोवर रात्र संपून पहाट व्हायला आली होती. लाल महाल ही महाराजांची स्वतःचीच हवेली, त्यांनीच बांधलेली. त्यामुळे तेथील कोपरांकोपरा त्यांना पक्का माहीत होता. लाल महालातल्या चोरवाटा त्यांनीच तयार केल्या असल्यामुळे कुठून आत शिरायचे आणि कुठून बाहेर निसटून जायचे याची त्यांना व्यवस्थित कल्पना होती. पण शिवाजी महाराजांच्या त्या सुंदर हवेलीत आता शाहिस्तेखान आणि त्याच्या बेगमा, दासी ही मंडळी राहत होती. पहाटेच्या वेळेस सर्वजण गाढ झोपले होते. त्याचवेळी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे थेट आत घुसले. त्या गडबडीने लाल महालातील मंडळी जागी झाली आणि समोर उभे असलेले मावळे पाहून गांगरूनच गेली. खानाच्या बेगमांनी आणि दासींनी आक्रोश सुरू केला. त्या आवाजाने खान जागा झाला. तोपर्यंत मावळे थेट त्याच्या पलंगाजवळच आले होते. त्यांना पाहून भेदरलेल्या खानाने खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला. तोच त्याच्या बोटांवर सपकन तलवारीचा वार बसला. ती शिवाजी महाराजांची भवानी तलवार होती. तिने शाहिस्तेखानाची 3 बोटे मुळापासून कापून काढली होती. त्या वेदना असह्य होऊन खान जीवाच्या आकांताने ओरडत सुटला. पण त्याला लाल महालातून बाहेर पळून जाण्यात यश आले हे मात्र खरे. शिवाजी महाराजांचे ते आक्रमण कोणालाही अपेक्षित नव्हते. मराठ्यांचा तो महासामर्थ्यशाली राजा आपल्याला अगदी पहाटेच्या वेळी असा बेसावत गाठेल हे शाहिस्तेखानाला स्वप्नातही वाटले नव्हते. त्या अनपेक्षित हल्ल्यामुळे गांगरलेले मुघल सैनिक पटापट लाल महालाच्या बाहेर पळू लागले. इब्राहिम खान पठाण ओरडला, गनीम भाग रहा है, पकडो, पीछा करो, मारो. ते ऐकता क्षणीच मावळे त्यांचा पाठलाग करू लागले. तोपर्यंत सकाळहून लख्ख उजाडले होते.
त्या दिवशी रामनवमी होती. प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. शिवाजी महाराज सुखरूपपणे कोंढाण्यावर पोहोचले. इकडे लाल महालातून पळालेला शाहिस्तेखान आपल्या उजव्या हाताच्या 3 तुटलेल्या बोटांकडे हताशपणे पाहत बसला होता. हकीमांनी त्या बोटांवर मलमपट्टी केली, त्यामुळे बोटांची वेदना किंचित कमी झाली, पण मनाची वेदना मात्र 10 पटीने वाढली होती. शाहिस्तेखान प्रचंड घाबरला होता. त्याच्यापुढे 2 प्रश्न उभे होते. एक, या शिवाजीचे काय करायचे, आणि दुसरा, तुटक्या बोटांनी आपल्या भाच्याकडे औरंगजेबाकडे कसे जायचे. शाहिस्तेखानाच्या जीवावर बेतले होते ते बोटांवर निभावले. शिवाजी महाराजांच्या त्या अलौकिक पराक्रमाने मराठेशाहीपुढे एक आदर्श घालून दिला. वेळ पडताच राजाने स्वतः धोका पत्करून लढायचे असते हे शिवाजी महाराजांनी या आधीही दाखवून दिले होतेच. लाल महालात त्याचीच पुनरावृत्ती झाली. पुण्यात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळवून लावले.